भावी शिक्षकांचं मित्र मैत्रिणी बंधू भगिनींना पवित्र पोर्टल महाशिक्षक भरतीचं महा अपडेट माननीय शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची आझाद मैदान आंदोलनादरम्यान झालेली भेट, त्या भेटीनंतर शालेय शिक्षण प्रशासन विभागाचे मुख्य अधिकारी यांच्यासोबत झालेली चर्चा, पवित्र पोर्टल अंतर्गत 2025-26 याच्या अंतर्गत येणारी पदं आणि त्यानंतर माझा नंबर लागेल का आणि मला संधी मिळेल का, या प्रश्नाची जर तुम्ही वाट पाहताय तर हा व्हिडिओ केवळ तुमच्यासाठी आहे. मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालुशा माने. पवित्र पोर्टल शिक्षक भरती अंतर्गत पहिल्यांदा तुम्ही हा वर्ड ऐकला असेल की महाशिक्षक भरती आणि महा अपडेट, थंबनेल पाहिलंच असेल. त्याच्यानुसार आज आपण हे महत्वाची माहिती घेतोय. जर तुम्ही TAIT 2025 दिली असेल तर मात्र हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आहे. जीवलगांपर्यंत नक्की पोहोचवा ज्यांना शिक्षक व्हायचं याच भरतीवर आहे. कारण की आपण वारंवार सांगत होतो की पवित्र पोर्टल शिक्षक भरती अंतर्गत मेरिट आहे, बऱ्याच कॅटेगरीचं समांतर आरक्षणाचं सुद्धा 2 डिजिट वरती येणार आहे. आता दिल्ली दूर नाहीये, ते मेरिट 2 डिजिट वरती येण्यासाठी अगदी दुसऱ्या टप्प्याची वाटच बघायला लागणार नाहीये. कारण पहिल्याच टप्प्यामध्ये महाभरती होते. सरसेवेअंतर्गत राज्यामध्ये ज्या वेगवेगळ्या भरती होतात त्याच्यात सर्वात मोठी भरती ती पवित्र पोर्टल अंतर्गत होणारी शिक्षक भरती होते. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या भेटी दरम्यान झालेल्या चर्चेनुसार सध्या जे काही पवित्र पोर्टल अंतर्गत कार्यवाही सुरू आहे ती अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि त्याला गती सुद्धा आलेली आहे. ते तुम्ही नेहमी या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून पाहतच असता. म्हणूनच स्टे कनेक्टेड. आणि आपल्याला जर शिक्षक व्हायचंय तर तुमच्यासाठीच हा आहे हक्काचा प्लॅटफॉर्म. सध्या पोर्टल अंतर्गत पदं किती भरली जाणार आणि शिक्षण मंत्री काय म्हणाले, मुदतवाढ मिळेल का, असे बरे तुमच्या मनामध्ये प्रश्न असतील. क्रीडा शिक्षकांची भरती पहिल्याच टप्प्यात यावी यासाठी आझाद मैदानमध्ये आंदोलन सुरू होतं आणि त्याच्या दरम्यान आम्ही सर्व तायप्पा आणि त्यांच्या सर्व टीमने शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची भेट घेतलेली आहे. आणि त्या झालेल्या भेटीमध्ये क्रीडा शिक्षकांची जी बैठक आहे ती येत्या 2 दिवसामध्ये ठेवण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये टेक्निकली गोष्टींचा विचार करून शेवटी ती पदं देणार आहेतच, परंतु कशा पद्धतीने द्यायची याचा विचार केला जाणार आहे. आणि इथंच अडकलेल्या आहेत त्यांच्या सेवा शर्ती. हे चालू होतानाच शेवटचा अगदी प्रश्न होता माननीय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना, पवित्र पोर्टल अंतर्गत शिक्षक भरती कधी होणार आणि मुदतवाढ मिळणार का. मित्रमैत्रिणींनो, त्यांनी एकाच शब्दात सांगितलं की पोर्टल भरती ही आम्ही पालकांसाठी करतोय, विद्यार्थ्यांसाठी करतोय आणि शिक्षकांसाठी सुद्धा करतोय. जास्तीत जास्त पदं भरण्याचा विचार आहे. 12 तारखेच्या मीटिंग मध्ये पुन्हा एकदा आम्ही आढावा घेऊ आणि शक्यतो जेवढी जास्त पदं पहिल्या टप्प्यामध्ये येतील त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. कारण तुम्ही भरतीची वर्ष झालं वाट पाहताय आणि त्याच्यामुळे सध्या जरी अशी परिस्थिती असली, सध्या पोर्टलवरती जागा जरी अपलोड होत असल्या तर बऱ्याचशा त्रुटी आढळतात. त्याच्यामुळे आम्ही याच्यावरती विचार करून तुम्हाला सांगू. याच्यानंतर शालेय शिक्षण प्रशासन विभागातले मंत्रालयातले अधिकारी आहेत त्यांच्याशी मी स्वतः चर्चा केलेली आहे. त्यांनी असं सांगितलं की सध्या बऱ्याच आस्थापना पोर्टलवरती येतात आणि मोठी पदं भरती करायचा शालेय शिक्षण विभागाचा मानस आहे. म्हणजे थोडक्यातच काय, अर्थातच तुम्ही 2022च्या शिक्षक भरतीचा पहिला टप्पा पाहिला असेल त्यावेळेस सुद्धा एवढ्या सर्व आस्थापना पोर्टलवरती येतच नव्हत्या. जसे की आदिवासी विकास विभाग असू दे, विद्यानिकेतन असू दे, त्याच्यानंतर बहुजन कल्याण विकास असू दे, बऱ्याच पेसा क्षेत्र असू दे, एवढ्या सगळी पदं सध्या पोर्टलवरती येतात. त्यावेळेस येत नव्हत्या. त्यामुळे सध्या काय आहे, जेवढ्या पोर्टलवरती रोस्टर तपासणी करून ज्या जागा अपलोड होतात त्याच्यामध्ये बऱ्यापैकी त्रुटी येत आहेत. त्रुटी कशामुळे येतात तर त्यांचं असं म्हणणं होतं की सध्या बऱ्याच संस्थाच्या जास्त जेव्हा जागा असतात खाजगी संस्थांच्या बाबतीमध्ये, जरी तुमच्याकडे प्रकल्पग्रस्त असतं, म्हणजे धरणग्रस्त असतं किंवा तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे किंवा समांतर आरक्षणाचा तुम्ही लाभ घेताय, तरी सुद्धा जिथं कॉमन रोस्टर असतं ना त्याचा फटका उमेदवाराला मिळतो. त्याचा प्रॉब्लेम होऊ नये म्हणूनच आम्ही सध्या याच्यावरती वेळ घेत आहोत आणि त्रुटी दाखवल्या जात आहे असं त्यांचं पहिलं कारण होतं. त्याच्यानंतर पोर्टलवरती आतापर्यंत किती जाहिराती अपलोड झालेल्या आहेत तर जाहिराती अपलोड तर बऱ्यापैकी झालेल्या आहेत, परंतु त्याच्यामधून 40% जाहिराती आहेत
त्या पुन्हा एकदा व्हेरिफिकेशनसाठी पाठवल्या आहेत, कारण त्याच्यामध्ये आढळलेल्या आहेत त्रुटी. आता लक्षात घ्या की अगदी 2 दिवसानंतर पोर्टलवरती टॅब म्हणजे 3ऱ्या वेळा मुदतवाढ मिळालेली आहे आणि ती सुद्धा मुदत अक्षरशः संपत आली. मग त्याच्यानंतर अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये असणाऱ्या जागा जर आता दिल्या नाही तर दुसरा टप्पा आहे त्याला वेळ लागणार आहे. आणि सर्वात महत्वाचं मित्रांनो, सध्या लिमिटेड प्राधान्यक्रम असल्यामुळे त्यांचा सुद्धा कन्सर्न असाच आहे की लिमिटेड आहे ना, मग आम्ही संस्थांना सुद्धा 3च उमेदवार दिले जाणार आहेत आणि उमेदवारांना सुद्धा जेव्हा 3च संस्था येणार आहेत तेव्हा त्याच्या अंतर्गत दे आर ट्राईंग देअर लेवल बेस्ट की सध्या याच्यामध्ये प्रत्येकाला न्याय मिळावा. आणि बऱ्यापैकी त्यांचा सुद्धा असा एक मानस आहे की बऱ्यापैकी उमेदवार आहेत ते डॉक्युमेंट्स मध्ये उडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे शक्यतो ते असे प्रयत्न करत आहेत की उमेदवारांना प्राधान्यक्रम देत असताना त्यांना तेच प्राधान्यक्रम देण्यासाठी त्यांच्या लॉग इनला अवेलेबल व्हावेत ज्याच्यासाठी ते एलिजिबल आहेत. मित्रांनो, अतिशय महत्वाचा मुद्दा आहे, अंडरलाईन करून ठेवा किंवा नोटबुक मध्ये नोट डाऊन करून ठेवा. सध्या पवित्र पोर्टल अंतर्गत भरती होत असताना तुम्ही 19 फेब्रुवारी 2019चा GR पहा. पात्रतेचे GR जर तुमच्याकडे नसतील ना तर ऍपमध्ये आहेत, आपल्या प्ले स्टोअरमध्ये जाऊन A+ गुरु ऍप डाउनलोड करा, तिथं तुम्हाला मिळेल. तिथं तुम्ही एकदा पाहून घ्या सध्या ज्या विषयाच्या जागा तुमच्या लॉग इनला येणार आहेत ना त्याच्यासाठी तुम्ही पात्र आहात का, ही पहिली तुमची पात्रतेची कसोटी तयार होते. आणि त्याच्याचमुळे सध्या ते त्याच्यावरती काम करत आहेत. परंतु त्यांनी सांगितलं की बऱ्यापैकी संस्थांनी ज्या काही जागा अपलोड केलेल्या आहेत, इव्हन ZP मध्ये सुद्धा असाच गोंधळ होतोय सध्या. मनपा नपा याच्यामध्ये सुद्धा जास्त प्रमाणात गोंधळ आहे. त्यामुळे सध्या त्यांनी असा विचार केलेला आहे की सध्या त्यांना वेळ दिला जाऊ शकतो. त्यामुळे मुदतवाढीचा जो प्रश्न आहे, प्रत्येक जण म्हणतोय की मुदतवाढ मिळेल का, त्या सर्वांसाठी एकच सांगायचं की जशी हनुमानाची शेपटी जशी वाढत वाढत चालली आहे तशीच मुदतवाढ सुद्धा वाढत जाईल. परंतु यावेळेस मुदतवाढ आहे ना ती आपल्याला सोन्याची लंका मिळून देणार आहे, हे लक्षात घ्या. सुवर्ण संधी मिळून देणार आहे. ज्यांना शिक्षक भरती व्हायचंय याच भरतीमध्ये जर तुम्हाला प्राधान्यक्रम देत असताना किंवा कोणत्याही डॉक्युमेंट्स बद्दल कोणताही इश्यू असेल ना तर तुम्ही प्ले स्टोअरमध्ये जाऊन A+ गुरु ऍप डाउनलोड करा, आजच जॉईन करा. भावी शिक्षकांसाठी वैयक्तिक गायडन्स, टीचर्स हेल्पलाईन जिथं तुम्हाला मिळणार आहे की म्हणजे प्राधान्यक्रम देत असताना अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. पहिला टप्पा असो दुसरा टप्पा असो, कारण लक्षात घ्या दोन्ही टप्प्यामध्ये सुद्धा बल्ले बल्ले, पण संधी मात्र एका उमेदवाराला एकदाच मिळणार आहे. मग तो विथ असो, विदाऊट असो, कन्व्हर्जन असो, कन्व्हर्टेड असो किंवा माजी सैनिक असो, एकदाच फक्त संधी मिळते. सध्या पोर्टलवरती ज्या जागा अपलोड झाल्या आहेत त्यांनी माझ्याकडे काही आकडेवारी सांगितलेली आहे, परंतु मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगेल. सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून तुम्हाला ऑथेंटिक इन्फॉर्मेशन इथेच मिळेल. आणि ज्यांना शिक्षक याच शिक्षक भरतीमध्ये व्हायचंय ना त्यांना एकच रिक्वेस्ट आहे, आपण खूप दिवस झाला वाट पाहिली ना, आता तुमचा प्रवास आमच्या सोबत सुरू करा. A+ गुरु सोबत जर तुम्ही जोडले जाल तर मात्र शिक्षक होण्यापासून तुम्हाला कोणी रोखू शकणार नाही. अन्यथा तुमचे शिक्षक होण्याचे चान्सेस जास्त वाढतील. जरी तुमचं मेरिट कमी असेल, जरी तुम्हाला मार्क जास्त असतील किंवा तुम्ही मिडल मार्क्स मधले जर असाल तर यू कांट बिलीव्ह की जो 180 मार्क्स वाले, 179 वाले, 178 वाले आणि फक्त 69 वाले, 78 वाले सुद्धा A+ गुरु हेल्पलाईनच्या माध्यमातून आपल्याशी का जोडले जातात माहितीये. एकतर ज्यांना कमी मार्क्स आहेत त्यांना वाटतं की आमचे चान्सेस वाढतील, एकतर ज्यांना मेरिट्स मार्क्स आहेत त्यांना वाटतं की आमचे होप्स तर आहेतच, आम्ही तर भरतीमध्ये पहिला टप्पा दुसऱ्या टप्प्यामध्ये होणार आहे. आणि ज्यांना जास्त मार्क्स आहे ना त्यांना सगळ्यात महत्वाचा धोका आहे तो म्हणजे कॉमन रोस्टर. आणि तो म्हणजे की प्राधान्यक्रम देत असताना योग्य दिशा जर त्यांना मिळाली नाही ना तर मार्क्स असून सुद्धा त्यांना दुसऱ्या जिल्ह्यामध्ये लागण्याचे जास्त चान्सेस आहेत. आणि म्हणूनच तुम्हाला आम्ही वैयक्तिक गायडन्स देणार आहोत. सो आजच याच्यावरती विचार करावा, कारण ऑलरेडी अशा प्रकारचे मार्क्स असणारे आपल्यासोबत जोडले जात आहेत. आणि आपला शब्द आहे वैयक्तिक गायडन्स आणि 2 डिजिट मेरिट बऱ्याच कॅटेगरीचा आणि समांतर आरक्षण अंतर्गत अगदी पहिल्याच टप्प्यामध्ये हा शब्द खरा झालेला तुम्हाला पाहायला मिळणार आहे. दिल्ली दूर नाहीये, पाहूया भरतीला गती येते. आणि हेच त्या अधिकाऱ्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की सध्या पहिला टप्पा 2022च्या शिक्षक भरतीचा जेवढा झालेला आहे त्याच्यापेक्षाही वेळा जास्त त्यांना हा पहिला टप्पा 2025-26च्या शिक्षक भरतीचा करायचा आहे. म्हणूनच जर गरज पडली तर मुदतवाढ नक्कीच देण्याचा त्यांचा विचार आहे, परंतु त्याच्यावरती सध्या विचारणा होणार आहे. म्हणूनच आजचा आपला थंबनेल आहे महाशिक्षक भरतीचं महा अपडेट. जरी सध्या मुदतवाढ 8 दिवस 10 दिवस जरी वाढत असली ना मित्रांनो, पाऊस पडतोय अक्षरशः.
सगळ्या महाराष्ट्रामध्ये सध्या तुम्ही पाहताय तसा जाहिरातींचा पाऊस सध्या पोर्टलवरती पडतोय. जागा मोठ्या प्रमाणात येणार आहेत. आणि आत्ताचं महत्वाचं अपडेट, दादा भुसे यांनी जसं मगाशी मी सांगितलं की त्यांनी शेवटचा प्रश्न होता, त्यांना उत्तर देताना त्यांनी एकच सांगितलं की कोणावरती अन्याय होणार नाही आणि सर्वांना न्याय मिळेल. इव्हन जे काही आपण सध्या पाहतोय विदाऊट इंटरव्ह्यू राऊंड मध्ये टेबल खालून टेबलवरून याच्यावरती सुद्धा मी थेट बोललेली आहे. बघा आधी आपल्या आमच्या सोबत सुद्धा सर्वजण टीम होतेच, त्यांना की त्यांचा असा कन्सर्न आहे की परंतु त्याला सुद्धा सध्या यावेळेस आळा घालण्याचा प्रयत्न आहे. अंशतः अनुदानित, विनाअनुदानित असेल, अनुदानित असेल, मित्रांनो एकदाच संधी मिळते. प्राधान्यक्रम अतिशय महत्वाची गोष्ट आहे, कळणार आहे तुम्हाला ज्याची संधी मिस होणार आहे. चला तर मित्रांनो, सध्या अशा प्रकारे दादा भुसे यांनी सांगितलेलं आहे की शिक्षक भरतीचा पहिला टप्पा आहे तो जास्तीत जास्त पदांचा होणार आहे. तुमचं याच शिक्षक भरतीमध्ये काम होणार आहे, त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. दुसरा टप्पा सुद्धा लवकर होणार आहे. परंतु सध्याचा जो अधिकाऱ्यांशी बोलताना जो मला कन्सर्न होता तो असा होता की जरी टप्पा जरी झाला किंवा दुसरा जरी आम्ही घ्यायचं ठरवलं तर आम्ही खूप मोठी यंत्रणा याच्या पाठी लावतोय. आणि जेव्हा मोठी यंत्रणा लावतोय तेव्हा छोट्याशा चुकीमुळे, किंवा आपण चुकी नाही म्हणणार, आस्थापना ज्या काही पोर्टलवरती अपलोड करतात तो त्रुटी आपण म्हणूया, त्याची जर पूर्तता केली आणि मोठ्या पदांची भरती जर त्यांनी एका टप्प्यामध्ये केली आणि त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आहेच, परंतु त्याच्यानंतर विदाऊट इंटरव्ह्यू राऊंड, विथ इंटरव्ह्यू याच्या अंतर्गत त्यांचा सुद्धा विचार आहे की जास्तीत जास्त पदं पहिल्याच टप्प्यामध्ये द्यायचे. इव्हन तुमच्यापैकी बरेच सांगत असतील की विदाऊट इंटरव्ह्यू राऊंडचा टप्पा एवढा जागेचा होणार का, तेवढा जागेचा होणार का, काळजी करू नका, तुमचं काम याच भरतीमध्ये होतंय. आणि म्हणून तुमच्या जीवलगांपर्यंत नक्की पोहोचवा. आपलं व्हॉट्सअप टेलिग्राम जॉईन करा. याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यात व्हिडिओ पाहताय ते सुद्धा सांगायला विसरू नका. आणि एकच लिहा, मी शिक्षक होणार, ते सुद्धा याच भरतीमध्ये. कारण मित्रमैत्रिणींनो, आतापर्यंत जे काय कॅस लावले होते 3,000 भरती होणार, 8,000 होणार, 15,000 होणार, 13,000 होणार, ते सुद्धा सध्या सोशल मीडिया असेल, युट्यूबचा सो कॉल मीडिया असेल, ते सुद्धा सध्या आता 18,000 वरती आलेले आहेत. आणि तो सुद्धा टप्पा पार झालेला तुम्हाला याच भरतीमध्ये पहिल्याच टप्प्यामध्ये पाहायला मिळणार आहे. आणि त्याच्यामध्ये बऱ्याच उमेदवारांना संधी मिळेल आणि बरेचसे उमेदवार याच शिक्षक भरतीमध्ये शिक्षक झालेलं सुद्धा आम्हाला पाहायचंय. आणि यस, तुम्हाला शिक्षक व्हायचंय, त्यासाठी हा टास्क आहे. म्हणूनच तर पावसात भिजत आज आपण हा तुमच्यासाठी जो लढा लढतोय त्याला यश येईलच. कारण मित्रांनो, तुम्हा सर्वांची साथ आहे. आपल्याला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करा. 1,00,000 उमेदवारांपर्यंत पोहोचायचे विचार करा. आपली जरी संख्या जास्त असली तरी आपण एवढ्या जास्त पदांनी, एवढ्या जास्त लोकांपर्यंत पोहोचतोय. त्यामुळे आपण पुढचा जो टप्पा आहे तो सुद्धा नक्कीच पार करू. अजिबात घाबरायचं नाही, कारण तुम्हाला शिक्षक याच भरतीमध्ये व्हायचंय. टेन्शन घेऊ नका. कॅटेगरीनुसार सुद्धा जे उमेदवार आहेत त्यांना सुद्धा वरच्या वर्गामध्ये जाण्याची संधी शिक्षण सेवकांना सुद्धा मिळते. कॅटेगरीना सुद्धा 55-60चा जो नियम आहे तो या भरतीमध्ये लागत नसल्यामुळे त्यांना सुद्धा ओपनच्या मेरिटची संधी मिळते. आणि यावेळेस खरं पाहिलं तर ओपन आणि ईडब्ल्यूएच्या जागा जास्त आहेत, हेही तितकंच खरं आहे. येणाऱ्या काळामध्ये कोणत्या किती जागा अपलोड झाल्या, कोणत्या झेडपी विना मुलाखतीसाठी येणार आहे, जी काही आपल्याकडे अजून डिटेलमध्ये माहिती आली ना ती आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवू. स्टे कनेक्टेड. असाच जोश तुमचा शेवटपर्यंत राहिला पाहिजे. थोडा लेट येऊ द्या, पण थेट शिक्षक भरती जास्त पदांची होऊ द्या.